नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सर? मी भगवान भोसले, ग्रामविकास अधिकारी म्हणून इथं अंबा ग्रामपंचायतला कार्यरत आहे. आणि माझा कालावधी जवळपास आता 2 वर्षाचा कालावधी झाला इथं ग्रामपंचायतला काम करत असताना. आपण आपल्या कालावधीमध्ये कोणती कोणती विकास कामे केलेली आहेत? प्राधान्यानं इथं गाव हजनदरीत होण्याच्या दृष्टीनं ग्रामपंचायतनं आणि गावकऱ्याच्या सहकार्यानं ग्रामपंचायतने पुढाकार घेतलेला आहे. आणि 6 शौचालयाचं एक युनिट लोकसहभागातून या गावात बांधकाम झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे मागासवर्गीय वस्तीच्या स्मशानभूमीसाठी कंपाऊंड वॉलचं बांधकाम, त्यानंतर अंगणवाड्या 2 अंगणवाड्याच्या ग्रामपंचायतला मंजुरी भेटलेल्या आहेत. एका अंगणवाडीचं काम पूर्ण झालेलं आहे, जवळपास अंतिम टप्प्यात झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे पाणी शुद्धीकरणाचं ग्रामपंचायतचं जे प्राधान्याचं काम आहे, ग्रामपंचायतच्या पाणी शुद्धीकरणासाठी जे ब्लिचिंग पावडरचा वापर करणं आणि नियमित पाणी पुरवठा करणं, हातपंपाच्या दुरुस्त्या या ग्रामपंचायतच्या अंतर्गत जास्तीत जास्त 5-6 दिवसाच्या आत नादुरुस्त झालेला हातपंप ग्रामपंचायत प्राधान्यानं दुरुस्त करून देते. त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीनं ग्रामपंचायतनं गेल्या वर्षापासून पावसाळ्यात जे तापीत सारख्या जे साथीचे रोग होतं त्यासाठी जे फवारणी हॉगिंग जे म्हणतो आपण, ते कार्यक्रम दरवर्षी घेतलेला आहे. यावर्षी त्या कार्यक्रमाचं आता यावर्षी जरासा पावसाळा कमी असल्यामुळे त्याची तितकी जाणं हे होईल झाली. आणि या ग्रामपंचायतच्या काम करते व्यवस्था ग्रामपंचायतचे जे कारकून, ग्रामपंचायतचे जे कर्मचारी आहेत त्याच्या सहकार्यानं, गावकऱ्याच्या सहकार्यानं आणि ग्रामपंचायतची जी बॉडी आहे त्याच्या सहकार्यानं इथला विकास अगदी म्हणजे हा शासनाला जे अपेक्षित आहे त्यापेक्षाही म्हणजे अधिक गतीनं होतंय. इथल्या युवक वर्गाचंही सहकार्य विकास कामात फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि ग्रामपंचायतच्या रचनेत सांगायचं म्हणलं तर ग्रामपंचायत 3 ठिकाणी स्थापन झालेली आहे. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस विकासाला अडचणी येतात. म्हणजे 3-4 किलोमीटरच्या अंतरात इथून 2 किलोमीटर स्टेशन आणि स्टेशनपासून पुन्हा 5 किलोमीटर दुसरी एक वस्ती आहे. त्याच्यामुळे बरेच वेळेस असा गाव सामूहिक एकत्र यायला बऱ्याच वेळेस अडचणी येतात. परंतु तितक्यातूनही बी या ग्रामपंचायतच्या अंतर्गत योग्य दिशेनं समजा विकासाचं काम चालू आहे. माहिती दिली.